नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. तुमच्यासाठी नवीन टॉपिक तर मी घेऊन येत असतेच, हेल्थविषयी किंवा हेल्थ रिलेटेड डेली रुटीन किंवा जे काही आपली दैनंदिन जी आपली रुटीन चालू आहे त्याच्यामध्ये हेल्थचा आपला किती मोठा पार्ट येतो किंवा हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड मी सगळे टॉपिक माझ्या चॅनलवरती अपलोड केलेच आहे. तुम्ही एक वन बाय वन बघू शकता आणि माझे जे काही कामाचे अनुभव आहे तेही मी तुम्हाला शेअर करत असते. रिसेंटली मी एक छान व्हिडिओ अपलोड केला होता, तुम्ही नक्कीच बघितला असेल. तुम्ही अचानक गोळ्या घेता का? तो नक्की बघा. तुम्हाला तुमच्या कामाविषयी म्हणजे तुमच्या ज्या काही डेली रुटीनविषयी तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता आणि पुढे जाऊ शकता. चला तर मग आजचा विषय आहे PED, प्री डिझीज. म्हणजे जर समजा हेल्थ इन्शुरन्स घेताना तुम्हाला तुमचे आजार लपवायचे नाहीत, ठीक आहे. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना एक्झिस्टिंग डिसीज किंवा आपण म्हणतो एखादा जुना आजार, एक 3-4 वर्षापासून तुम्हाला एखादा जुना आजार होतोय किंवा झालेला आहे, मग पॉलिसी काढताना तो आजार तुम्ही दाखवणार का नाही दाखवायचा, किंवा तुम्हाला माहीतच नाही त्या आजाराविषयी पॉलिसीमध्ये काय क्रायटेरिया आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का? त्याविषयीचाच हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत साथ द्या आणि बऱ्याचशा तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं मी उत्तरही देणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, ठीक आहे. आता कसं होतं ना, एक्झिस्टिंग डिसीज, आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा आजारांचं एकत्रितरित्या, म्हणजे बघा, मधुमेह झालं, उच्च रक्तदाब झालं, थायरॉईड झालं, किंवा तुम्हाला एखादा किडनीचा त्रास आहे किंवा हार्ट रिलेटेड किंवा पोटाचा काही आजार आहे, काहीही, किंवा अनुवंशिकता, कॅन्सरसारखा आजार झालं छोट्या प्रमाणात मायनर. आता तुम्ही पहिल्या स्टेजला असाल, दुसऱ्या स्टेजला असाल, पॉलिसी घेणार असाल, मग त्यामध्ये हा आजार ॲड करायचा आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी तुम्ही पॉलिसी घेताय, बरोबर. तुमचे खूप सारे पैसे वेस्ट होत आहे. ती किमोथेरपी झालं किंवा गोळ्या आणणं झालं, कन्सल्टेशन झालं, मेडिसिन झालं, वेगवेगळी तुम्हाला लॅब करायची, त्याच्यासाठी तर तुम्ही पॉलिसी घेता ना. त्याचबरोबर तुमचे जे जुने आजार आहेत ते तुम्हाला कव्हर करायचे, त्यासाठी पॉलिसी तुम्हाला घ्यायची, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉलिसीचा फॉर्म भरताना काय करायचं आहे, ठीक आहे. पॉलिसीचा फॉर्म भरताना जो काही एजंट आहे किंवा तुम्ही जे काही ऑनलाईन फॉर्म बघता त्याच्यामध्ये काय काय क्रायटेरिया आहे पाहणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये बरेचसे टिक असतात. समजा डायबिटीज असेल, शुगर असेल किंवा थायरॉईडचा त्रास असेल तर तो तुम्हाला कधीपासून आहे ते तिथं स्पष्टपणे विचारलं जातं. त्याच्यामध्ये सगळे टाईप्सचे फॉर्म भेटतात, हिंदी, मराठी, इंग्लिश. तो फॉर्म नक्की चेक करा, कारण त्याच्यामध्ये हा वन टाईम गोष्ट असते. पॉलिसी घेतली आणि 2 वर्षांनी तुम्ही त्या आजारा रिलेटेड ॲडमिट झाला आणि पॉलिसी घेताना तो आजार तुम्ही सांगितलेला नाही, क्लेम रिजेक्ट होतो. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? त्याच्यासाठीच खास व्हिडिओ आहे, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरं, वेटिंग पिरियड. आता जो काही तुमचा आजार आहे त्या आजारासाठी त्या पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड किती महिन्याचा आहे? 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 3 महिन्याचा, किंवा 1 ते 4 वर्षाच्या दरम्यान ते प्री एक्झिस्टिंग जे काही डिसीज आहे ते कवर होतात. त्याच्यासाठी वेटिंग पिरियड काय आहे हे तुम्ही जाणून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं, क्लेम. आता तुम्ही हॉस्पिटलाइज झाला, ठीक आहे. तुम्हाला तो आजार आहे, तुमचं समजा एक पाईल्सचं ऑपरेशन करायचं आहे आणि तुम्ही पॉलिसी घेतल्या घेतल्या ॲडमिट झाला आहात. पॉलिसी घेताना तुम्ही पाईल्सचं ऑपरेशन किंवा पाईल्स रिलेटेड मला त्रास होतो हे तुम्ही सांगितलेलं नाही आहे कोणाला, आणि तरी पॉलिसी घेतली आहे आणि तुम्ही ॲडमिट झाला 2-3 महिन्यांनी, आणि तुम्हाला त्या रिलेटेड डॉक्टरांना तर सांगावंच लागेल ना, मला पॉलिसीचा जे काही पाईल्स रिलेटेड त्रास होतो आहे 3 महिन्यापासून, 6 महिन्यापासून, डॉक्टरांपासून आपण लपून ठेवत नाही या गोष्टी, आपण सगळ्या क्लिअर करतो. तसंच पॉलिसी घेतानाही ती गोष्ट क्लिअर करायची. पाईल्सचं ऑपरेशन करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. मग तो क्लेम तुमचा धडधडीत रिजेक्ट होणार आहे, कारण पॉलिसी घेताना तुम्ही वेटिंग पिरियड चेक केलं आहे का? नाही ना. पॉलिसी घेताना तो पाईल्सचा आजार किती वर्षाच्या वेटिंग पिरियडमध्ये येतो आहे हा चेक केलं आहे का? हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जो काही तुम्ही क्लेम केला आहे तो कशा रिलेटेड आहे? आता समजा मॅटर्निटीचा क्लॉज तुम्ही पॉलिसीमध्ये घेतला नाही आहे, ठीक आहे, आणि 3 महिन्यांनी तुम्ही ॲडमिट झाला आहे, तर तो होईल का?
नाही होणार ऑब्व्हियसली. तुमच्याकडे पॉलिसी आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे बेनिफिट्स घेऊ शकता. प्रत्येक आजारासाठी वेगवेगळा क्रायटेरिया सेट केलेला असतो. पॉलिसी घेतली म्हणजे सगळंच कव्हरेज होतं. समजा एक 5 लाखाची पॉलिसी आहे तुमची आणि त्याच्यामध्ये मॅटर्निटी बेनिफिट आहेत, परंतु 2 वर्षांनी 3 वर्षांनी किंवा तुम्ही काही सेपरेट पॉलिसीचा प्लॅन घेतला आहे का, याचं तुम्हाला नक्कीच माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वेटिंग पिरियडचं तर मी तुम्हाला सांगितलं, 1 वर्ष 2 वर्ष. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही शक्यतो पॉलिसी काढताना सगळ्या मेडिकल टेस्टच करून घ्या. म्हणजे तुम्हालाही समजेल की तुमची कुठं कमतरता आहे. तुम्हाला थायरॉईडचं काही चालू झालं आहे का मायनर त्रास, किंवा उच्च जो जे काही डायबिटीज आहेत, प्री डायबिटीज तुमचं सुरू झालं आहे का, हे लक्षात येतं. त्यामुळे शक्यतो पॉलिसी घेताना तुम्ही सगळं बॉडी चेकअप करा, तुम्ही ECG करा, किंवा टुडे इको असतं, USG असतं, बेसिक ज्या काही टेस्ट असतात लॅबच्या, त्या सगळ्या टेस्ट करा. त्याच्यामुळं काय होतं ना, बरेचसे गोष्टी आपल्या कवर होऊन जातात. आणि आता तुम्हाला माहिती का, बऱ्याचशा हेल्थ इन्शुरन्स कंपन्या प्री डिझीज कवर करतात. त्यामुळे तुम्ही तो क्रायटेरिया बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही जे काय आहे ते करू शकता. म्हणजे पॉलिसी घेताना त्या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं पॉलिसी घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी कवर करायच्यात. सगळ्यात आधी पॉलिसीचा फॉर्म चेक करायचा, त्याच्यामध्ये सगळं जे काय आहे ते क्लिअर करायचं, लपून काहीच ठेवायचं नाही आहे. दुसरं वेटिंग पिरियड. आणि तिसरं, जे काही तुम्ही क्लेम करताय तो कशाच्या रिगार्डिंग आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाची गोष्ट, प्रीमियम. आता जर तुम्ही आजार लपवले तर तुम्हाला प्रीमियम हा कमी येतोच ऑब्व्हियसली, परंतु तुम्हाला एखादा क्लॉज घ्यायचा असेल किंवा वेटिंग पिरियड झाल्यानंतर जसं जसं वय वाढतं ना तसं तसं प्रीमियम थोडेफार तरी वाढतात. एवढं नाही, थोडेसे चेंजेस होतात. त्याच्यामुळे जे काही प्रीमियम वाढत आहे ना, जे काही डिझीज कवर करून ते होऊ द्या, परंतु त्याच्यासाठी एक हाय रिस्क किंवा थोडासा प्रीमियम जास्त आला आहे ना तरी चालेल. आणि तुमचं हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला क्लेमला प्रॉब्लेम येणार नाही, कारण तुम्ही एक चांगला प्लॅन घेतलेला आहे. कळते. त्यामुळे तुम्ही जे काही मी सांगितले ते लक्षात ठेवा आणि पॉलिसी लवकरात लवकर या. सुखी भव या सिरीजला तुम्ही भरभरून सपोर्ट करताय, मला खूप छान वाटतंय. असेच नवीन नवीन टॉपिक मी तुमच्यासाठी आणणार आहे. काळजी घ्या. लवकरच भेटूया. धन्यवाद.